नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचं आयोजन केलंय। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि कॅबिनेट मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित आहे। मात्र पक्षातल्या अल्पसंख्याक नेत्यांनी मेळाव्याला पाठ फिरवल्याचं दिसतंय। पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नवाब मलिक, पक्षाचे उपाध्यक्ष सलीम सारंग हे नेते अल्पसंख्याक मेळाव्याला गैरहजर आहेत। तर पक्षामध्ये गटबाजी असल्या कारणामुळे हे नेते आज या अल्पसंख्याकांच्या मेळाव्याला अनुपस्थित असल्याची चर्चा आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। या पक्षातील अल्पसंख्याक नेतेच मेळाव्याला गैरहजर असल्याचं चित्र या निमित्तानं आता समोर आलंय। नवाब मलिक, सलीम सारंग हे नेतेच या अल्पसंख्याकांच्या मेळाव्याला अनुपस्थित असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे। तर नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक मेळावा होतो। या मेळाव्याला अजित पवार यांचा दुसरा मुलगा जय पवार उपस्थित आहे। पार्थ पवार यांच्यानंतर आता जय पवार यांनी अल्पसंख्याक मेळाव्यातून राजकारणामध्ये एंट्रीची राजकीय वर्तुळामध्ये देखील आता चर्चा होताना पाहायला मिळते। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक विश्वास मेळावा आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्याला अजित पवारांचा दुसरा मुलगा जय पवार उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। पार्थ पवारांच्या नंतर जय पवार यांची अल्पसंख्याक मेळाव्यातून राजकारणामध्ये एंट्रीची राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा रंगलेली आहे। तर नवी मुंबईतून अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। जय पवारांची राजकारणामध्ये एंट्री होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। कारण नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। याच मेळाव्याला व्यासपीठावरती जय पवार हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे।